समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी खटाव येथील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नामदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तर नामदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी कोटींच्या विकास कामांची भेट दिली आहे। खटाव येथील श्री लक्ष्मीनारायण कार्यालयात वाढदिवस संपन्न झाला। यावेळी राहुल पाटील, डॉक्टर प्रिया शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कुदळे, अशोकराव गोडसे, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटोळे, डॉक्टर विवेक देशमुख, हरिश्चंद्र सावंत, सरपंच नंदकुमार वायदंडे, पोपटराव भराडे, बाजार समितीचे संचालक दीपक विधाते, सुहास जोशी, माजी उपसरपंच अमर देशमुख, सोसायटी चेअरमन गणेश देशमुख, दादा मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नामदार महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघात पाणी आणण्याचं स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान आहे। पाणी आल्यामुळे गावे बदलली, विविध विकास कामे झाली आहेत। तर भविष्यात येथील महाविद्यालय ते आंबेडकर नगर रस्त्यासाठी 7 कोटी, महाविद्यालय ते धारपुडी, शास्त्रीनगर, इंदिरानगर येथील कॉन्क्रीट रस्ते, अंबाबाई ते भांडेवाडी रस्ता, खटाव जाखणगाव रस्त्यासाठी 10 कोटी, आमलेवाडी रस्ता ही कामे सुरू होत आहेत। पिण्याच्या पाण्याची योजना पूर्णत्वास जाते। नेर तलावात पाणी आलंय। आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेल्यामुळे निधीची कमतरता पडत नाही। सिंचन योजनेसाठी 1800 कोटी रुपये निधी मिळणार आहे, त्याची सुप्रीमा लवकरच मिळणार आहे। यातील 22.5 कोटी निधी खात्यावर वर्ग झालाय। लक्ष्मणराव इनामदार सिंचन योजना पंतप्रधानांकडे गेली आहे। या योजनेचा विस्तार रामोशीवाडी, भाडळे, नलवडेवाडी, देऊरपर्यंत झालाय। तिसऱ्या टप्प्यात सातारा तालुक्यातील गावे आहेत, त्यासाठी 2 TMC पाणी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। मान तालुक्यातील तलाव भरल्याने दुष्काळ जाणवणार नाही। दरुज, दर्जाई, जाम तलाव भरण्यासाठी अंडरग्राउंड पाईपलाईन टाकली जाणार आहे। युवकांना रोजगार मिळावा यासाठी कारखानदारी सुरू करत आहे। मतदारसंघातील एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काम करण्यासाठी कटिबद्ध आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कुदळे, युवा नेते राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी माजी उपसरपंच अमर देशमुख यांचे सुपुत्र ओम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल जमदाडे यांनी केले, तर आभार दीपक घाडगे यांनी मानले। यावेळी कैलासवासी केशवराव पाटील, यशवंत विकास सोसायटीचे पदाधिकारी, संचालक, सभासद, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजीमाजी सैनिक संघटना पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण खटावमधला पाटील आपण पेठेतला रस्ता लोकार्पण केला। थोडासा लोकांना त्रास झाला, स्थानिक लोकांना भरपूर त्रास सहन केला, पण आता 100 वर्ष टिकेल अशी पेठ या ठिकाणी बांधून तयार झाली। आता पुढचा रस्ता होतोय त्याला जास्त त्रास होणार नाही, परंतु हायवे पासून आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आणि तिथून पुन्हा चावडी चौकापर्यंतचा जो राहिलेला रस्ता आहे त्याचा आज शुभारंभ, सुमारे 7 कोटी रुपयाचा शुभारंभ आज आपण केला। आपल्याला दुसरा नारळ वर जाऊन पाटील आता फोडायचं, तो म्हणजे कॉलेजपासून धारपुडी रस्त्याला आणि शास्त्रीनगर, इंदिरानगरचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण। हा नारळ आता आपण फोडतोय, त्याचं पण काम उद्या सकाळी चालू होत आहे। याचबरोबर या 2 दिवसामध्ये खटाव जाखणगावचा रस्ता 10 कोटी रुपयाचा। 5 वर्षापूर्वी आपण तो रस्ता केला, पण तो डांबरी होता, त्यामुळे तो कायम खचणार आणि त्रास देणार। पण 10 कोटी रुपयाचा कॉन्क्रिटीकरण खटावपासून ते संपूर्ण जाखणगावपर्यंत, याला आपण 10 कोटी रुपये दिलेले आहेत। पुढच्या 12 ते 15 दिवसामध्ये अंबाबाई टेकापासून जाणारा हा सुरू होणारा रस्ता आपण चालू करतोय। या रस्त्याला हा भांडेवाडीला जाणारा रस्ता आहे, त्या बंगल्याच्या तिथं आणि अलीकडे शिंदे वस्तीला जायला रस्ता नाही आहे, त्यामुळे संपूर्ण कॉन्क्रिटीकरण खटाव भांडेवाडी रस्त्याचं आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। ते पण काम 15 दिवसात सुरू करतोय। आंबलेवाडी रस्त्याला सुद्धा परवा दिवशी सगळे ओरडत होते, पण ते चालू होतंय। आंबलेवाडी रस्त्याला सुद्धा 2.5 कोटीची तरतूद केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पाया मजबूत करून आपण काम सुरू करू। हे करत असताना या विभागातलं प्रत्येक गाव
कॉन्क्रिटीकरण कसं होईल याकडं बारीक लक्ष दिलेलं आहे. खटावचं तर पूर्ण होतंय. मोहनला सुद्धा 1 कोटी रुपये दिलेले आहेत. झारी गल्ली कुंभारवाडा 1 कोटी रुपये मंजूर होऊन आलेले आहे. बाहेरच्याही पोपटांना तुमच्या घराच्या पुढच्या रस्त्याला 1 कोटी रुपये दिलेले आहेत. अशा पद्धतीची कामं आपण येत्या 10 दिवसाच्या आत सुरू करतोय. लोकांना थोडा त्रास होईल, पण हे एकदा गाव बांधलं गेलं की पुढचे 100 वर्ष आपल्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. असं सुंदर गाव, महाराष्ट्रातलं एक सुंदर गाव, सुंदर मतदारसंघ करण्याचं आपलं स्वप्न आपण पूर्ण करतोय. आज तुम्हाला माहिती आहे, कायम पाण्यासाठी आपण वंचित राहिलो. मग पाणी पिण्याच्या पाण्याची योजना आज आमचा सहकारी करळे या ठिकाणी नाही, प्रचंड कष्ट त्यानं केलं. आज ती योजना पूर्णत्वास जाते. एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा आज प्रत्येकाच्या घरी प्रचंड पाणी होतं. नेर तलावामध्ये आपण पाणी टाकलंच, परंतु पुढची गोष्ट सुहास काका आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. जी भूमिका आपण खासदारकीला या ठिकाणी सगळ्यांनी घेतली, ठाम भूमिका या कोरेगाव मतदारसंघानं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या बरोबर राहण्याची घेतली, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर जाण्याची घेतली, फडणवीसांच्या बरोबर जाण्याची घेतली. त्याचा परिणाम असा झाला, या योजनेसाठी लागणारा पुढचा निधी 1800 कोटी रुपयाचा, त्याची सुप्रमा येत्या 10 दिवसाच्या आत आपल्या हातात येऊन ते संपूर्ण पैसे आपल्या हातात येणार आहेत. आपल्या नशिबानं जलशक्ती मंत्रालय CR पाटील साहेबांसारख्या एका कर्तृत्ववान कार्यकर्त्याच्या हातात गेलेलं आहे आणि आमच्या जवळचे स्नेहाचे संबंध आहेत. त्या आपण नशीबवान आहोत की आपल्याला महेश शिंदेसारखा आमदार मिळाला. आज राजकारणात आपण बाकीचे नेते बघतो, मी या ठिकाणी कोणाचं नाव घेत नाही, परंतु मी असेही नेते पाहिलेत की जे सकाळी 12 शिवाय कुणाला भेटत नाही, सकाळी 1 नंतर भेटायला सुरू करतात. परंतु आपले आमदार तुम्ही सकाळी 6ला जरी गेला तरी ते लोकांना भेटण्यासाठी तयार असतात. आणि नुसते साहेबच नाही, मला तर खूप लोकांनी बाहेर विचारलं की साहेबांचे इतक्या सक्रिय मॅडम सुद्धा असतात. मॅडमना साहेब घरी बसून देत नाही, सगळे कार्यक्रम करायला लावतात. परंतु खरोखरच बघा, एक राजकारण म्हणून नाही, आपण सगळ्यांनी कोविड काळात बघितलं, सर्व नेते कोरोनाला घाबरून घरी बसलेले होते. त्यावेळेला साहेबांचं संपूर्ण कुटुंब, साहेब स्वतः, मॅडम, अरुणाताई हे तिघेही स्वतःच्या पैशातून साहेबांनी कोविड सेंटर उभा करून त्या कोविड सेंटरमध्ये दिवसभर त्या रुग्णांची सेवा करत होते. खरोखरच महाराष्ट्रात असे किती नेते होते सांगा. म्हणजे विकास कामं तर करता येतात, विकास कामांच्या बाबतीत तोड नाही, पण आज जे हे काम साहेबांनी केलंय, लोकांचे प्राण वाचवणे, त्या कामाची तुलना इतर कोणत्याही कामात होणार नाही खरोखर. आणि उगाच आपल्या आमदारांना देवदूत नाहीत म्हणत, त्या पेशंटची किंवा त्या आजारात काय एखाद्या कुटुंबाची अवस्था झालेली मी जवळून पाहिले. अक्षरशः एक पेशंट ऍडमिट, घरी एखादा एक्सपायर झालेला असायचं, बाकी कुटुंब क्वारंटाईन. अशा वेळी त्या कुटुंबातला सदस्य त्या पेशंट पर्यंत पोहोचत नसला तरी साहेब आणि मॅडम रोज त्या पेशंट पर्यंत पोहोचायचे, त्या पेशंटला आपुलकीची भावना निर्माण करून द्यायचे, विचारपूस करायचे. खरोखरच हे काम कुणाचंही नाही, एवढं काम आज तागायत मी कुणाचं पाहिलेलं नाही. विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर साहेबांची इतकी विकास कामं आज कोणत्याच नेत्याने केलेली नाहीत. सगळ्यात महत्वाचं, आज खटावसाठी 50-60 कोटी रुपयाचा निधी दिला. म्हणजे याच्या आधी कोटी म्हणजे आम्हाला खूप वाटायचे. एखादं काम 1 कोटीचं झालं तर आम्ही त्याच्यावर 10-10 वर्ष ऐकून काम ते ऐकलंय, खटावमध्ये 1 कोटीचं काम झालं. पण 2019 पासून लोकांना कोटी म्हणजे आता किरकोळ वाटायला लागले. लोकांना आता लाख ऐकायची सवयच राहिली नाही. येणाऱ्या भविष्यात सुद्धा आपल्या सगळ्या अपेक्षा वगैरे पूर्ण करणारं नेतृत्व आहे. मग अशा नेतृत्वासाठी आपल्याला अहोरात्र झटलं पाहिजे.
मागच्या विधानसभेला जे नियोजन केलं ते नियोजन आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा संकल्प आपण केला पाहिजे. मतदारसंघातल्या प्रत्येक पाहुण्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि प्रचंड बहुसंख्येनं महेश शिंदे साहेब हे आमदार झाले पाहिजे आणि पुढच्या याच्यामध्ये युतीच्या सरकारमध्ये आमदार साहेब हे कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे. याच्यासाठी आज संकल्प सोडायचा आणि आजपासूनच कामाला लागायचं. घराघरापर्यंत पोहोचा, विचार सांगा, काम सांगा, पिढ्यानपिढ्याचं पाणी सांगा, त्या ठिकाणी जीवदान देणारं त्या ठिकाणी नेतृत्व सांगा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी राजकारणाला, समाजकारणाला, अध्यात्माची सांगड असणारं नेतृत्व सांगा. आणि हे सगळं केल्यानंतर प्रत्येक घरातला माणूस आपल्या बरोबर बाहेर पडेल आणि तो बाहेर काढण्याची आणि या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवण्याची त्या ठिकाणी त्याला विनंती करा. 100% जनता आपल्या बरोबर आहे, आपल्याला पोचायचे. आमदार साहेबांचं काम आहे फक्त आपली अडचण अशी की आपण पोचत नाही. पाटील त्या ठिकाणी नियोजन करा, मतदारसंघातले त्या ठिकाणी प्रत्येक गावात पोहोचण्याचं नियोजन करा, मागच्या वेळेच्या वाह्या काढा आणि त्या ठिकाणी गावागावात पोहोचू आणि प्रचंड मताने आपल्याला आमदार साहेबांना निवडून आणायचं आहे. हाच संकल्प आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो. त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो, नामदार महेश शिंदे साहेबांना दीर्घायुष्य देवो, जनतेची सेवा करण्याची प्रचंड संधी द्यावी, अशा प्रकारची नारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. मी माझे 2 शब्द. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, खटाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.